मी आनंदी राहायचं ठरवलंय. तुम्हालाही आनंदी राहायचंय का? या बाबतीत मला जे अनुभव आलेत ना, ते तुम्हालाच सांगते. वरती या, वरती या, हात देते या. आहे ना विश्वास माझ्यावर? द्या हात द्या. या वरती या, ओढते मी. आई गं, हुश. आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. काही वर्षापूर्वी आमच्याकडे एक मांजर होतं. कोकणात सगळ्यांकडेच मांजर असतात कारण बरेच उंदीर असतात घरामध्ये. त्यामुळं आम्ही पण मांजर आणलं होतं. छोटंसं पिल्लू होतं, जवळच्याच घरातनं आणलं होतं. पांढऱ्या रंगाचं होतं आणि त्याच्यावरती असे केशरी ठिपके होते. त्याचं नाव आम्ही शिबू ठेवलं होतं. तर मी त्याला लाडाने शिबू, शिब्या असं म्हणायचे. आणि बोका होता तो. खूप असा सतत जवळ येईल असा नव्हता, पण त्याच्या मनातील लहरी होता. मनात येईल तेव्हा तो आपणहून येऊन मांडीवर येऊन बसायचा वगैरे असं. जसजसा मोठा होत गेला तसतसं त्याला बाजूने सगळीकडे आवारात फिरायची सवय लागली. आणि साधारण वर्षाचा झाल्यानंतर तो पावणे किलोमीटरच्या रेडियसमध्ये सगळीकडे फिरत होता. जवळपास जी काही मांजरं वगैरे होती, जी काही घरं होती, तर तिथे जाऊन आराम करत निवांत झोपायचा. समोर मळी आहे भाताची, तर त्या शेतात जाऊन झोपायचं. कुठेही बांधावरती वगैरे जायचा, झाडावरती जाऊन झोपायचा. आणि असं फक्त खाण्यापुरतं यायचा. त्याचा एक खायचा डबा होता, तर तो वाजवला की तो यायचा धावत आणि परत निघून जायचा. असा तो बोका होता. माझा खूप लाडका बोका होता तो. आणि हळूहळू असं होत गेलं की त्याला बोका असल्यामुळं इतर मांजरं जिथे आहेत तिथे तो काही वेळेला वस्तीला पण राहायचा 1-2 दिवस वगैरे आणि मग परत यायचा. पण तरी मला अशी धाकधूक असायची की अरे संध्याकाळच्या वेळेनं 7 वाजल्यानंतर वगैरे तो बाहेर नको राहायला, कारण इतर कुत्री, कोल्हे किंवा बिबट्या ह्याची भीती असते म्हणून. तर शक्यतो मी 7 वाजले की रोज संध्याकाळी त्याला हाका मारायची, "शिबू, शिबू ये लवकर" असं करत त्याचा डबा वाजवून त्याला बोलवून आणायचे. शेताच्या मळीतनं उचलून घेऊन यायचे काही वेळेला जबरदस्तीनं. आणि 1-2दा असं झालं की तो आला नाही. त्यामुळे आम्हाला वाटलं की ठीक आहे. आम्ही फोन करून विचारलं की त्या घरांमध्ये आहे ना रात्री झोपायला तिथे? तर आहे म्हणले ते. आणि असं झालं, एक दिवशी तो आला नाही संध्याकाळी. तर मला असं वाटलं की कोणाकडे तरी गेला असेल झोपायला म्हणून फोन करून विचारलं. तर ते म्हणे की "नाही, आज नाही आला आमच्याकडे शिबू." मग मी गोठ्यात गेले. गोठ्यात गवताच्या गंजीत वगैरे जाऊन बसायची पण सवय होती त्याला, कारण तिकडे उंदीर असायचे किंवा सरडे वगैरे असायचे बरेच. तर मी हाका मारल्या, शोधल्या तरी पत्ता नाही. 8 वाजता बॅटरी मारून सगळीकडे हाका मारून बघितलं तरीही याचा पत्ता नाही. आणि साधारण जूनचा शेवटचा काळ होता तेव्हा, म्हणजे भरपूर विजा वगैरे होतात कोकणात. पावसापेक्षा विजा भरपूर होतात. भीती वाटते तेव्हा आणि वारा भरपूर सुटतो. तर खूप काळजी वाटायला लागली मला, की हा गेला असेल कुठं? सगळीकडे शोधलं, पत्ता नाही अजिबात. मग कसंबसं रात्री परत 11 वाजता वगैरे हाका मारून परत बाबा म्हणले, की "ठीक आहे, आपण उद्या सकाळी शोधूयात" म्हणून. मग परत घरी आलो. आणि त्याला अशी सवय होती, की जेव्हा कधी वस्तीला राहायला जायचा तो रात्री दुसऱ्या मांजरांच्या इथे वगैरे, तर तो पहाटे आपणहून यायचा. दुसऱ्या दिवशी मला असं वाटलं, की मला रात्री झोप नाही. वाटलं, की येईल सकाळी लवकर उठून. दार उघडून बघितलं तर शिबूचा काही पत्ता नाही. मग सगळे गावात वाडीत ज्या-ज्या लोकांना माहिती होतं, कारण पांढरा होता तो, दुरून कुठून पण दिसायचा, लोकांनाही माहिती होता तो. त्यामुळे सगळ्यांना फोटो दाखवला मी, की "शिबू आला होता का काल? कुठे पाहिलात का?" वगैरे. तर सगळेजण म्हणले, की "नाही, कदाचित काल तिकडे वरच्या बाजूला गेला होता" वगैरे. मग दुसऱ्या वाडीत गेले. तिथे त्यांना विचारलं फोटो काढून. तर 1-2 आजींनी सांगितलं, की "हां, दुपारी तिकडे माचाच्या इकडे होता, पण नंतर कुठं गेला माहिती नाही" वगैरे. असं खूप शोधलं, खूप शोधलं. कुठेही पत्ता नाही त्याचा. सगळे प्रयत्न करून झाले. शेवटी अक्षरशः देवाला कौल पण लावला मी, की कुठे जिथे कुठे असेल सुरक्षित असू दे आणि लवकरात लवकर घरी येऊ दे. त्यानंतर पण 4-5 दिवस गेले आणि एक दिवशी संध्याकाळी पांडुरंग नावाचा एक मुलगा होता. तर तो क्रिकेट खेळायला आमच्या इथे यायचा आमच्या वाडीमध्ये. तर त्याने मला सांगितलं, की "ताई, तुझ्याकडेचं ते मांजर आहे ना, तसं आमच्या वाडीत एक मांजर आलंय, पण असं एकदम शिडशिडीत आहे." आमचा शिबू आधी चांगला मी त्याला खाऊ-पिऊ घालून गुटगुटीत केलेला होता. आणि मला असं वाटलं, की कदाचित इतके दिवस बाहेर त्यानं काही खाल्लं असेल, नसेल, काय झालं असेल त्याच्यासोबत, घाबरला असेल का? किंवा कुत्र्या-मांजरांनी असं शेपाटून लावतात, घाबरत रस्ता चुकून जातात मांजरं, तसं काही झालं असेल का? त्यामुळे मी लगेच त्याने जे सांगितलं होतं त्या वाडीमध्ये गेले. ती साधारण 2.5-3 किलोमीटर लांब होती जागा. मग तिथे त्या घरांमध्ये विचारलं आणि कोकणातल्या असं पाखाडीने चढत-चढत वरती जायच्या जागा असतात, घरं लांब असतात. तर मी विचारलं त्या आजींना, तर ते म्हणे, की "हां, काल तिथे होता, थोडासा भात खायला घातला होता, पण काही आलं नाही, बुजरं होतं मांजर, पण हेच होतं" म्हणल्या.
मग म्हणलं आता कुठे पाहिलं आहेत का आज दिवसभरात? तर त्या म्हणे नाही आज नाही कुठं पाहिलं, वरती गेलं असेल कुठेतरी. मग परत वरती हाका मारत मी शोधत गेले, डबा वाजवला, कुठेही पत्ता नाही. आणि शेवटी एक छोटंसं दुकान आहे, त्या दुकानपाशी मी गेले आणि नशिबानं एक मांडवकर आजी म्हणून आहेत त्या गावातल्या, तर त्या तिथे होत्या आणि त्यांना मी फोटो दाखवला. तर त्या म्हणे की हां काल आमच्या इथे होतं ते घराच्या इथे, आणि बऱ्याच मांजरांनी किंवा बोक्यानी कोणीतरी असं चावून त्याला अशी जखम झाली आहे पाठीला, असं मळकं झालं, एकदम शिडशिडीत झालं आहे. म्हणलं हेच असेल बहुतेक. मी खूप असं मनात खूप आशा होती की अरे शिबूच असू दे आणि लवकरात लवकर सापडू दे. माझ्याबरोबर मीना पण होती आणि आम्ही गेलो. संध्याकाळ होत आली होती, 5:30 5:45 होत आले होते. अंधार पडतो लवकर कोकणात. आणि आम्ही गेलो. त्या आजी म्हणे त्या माचाच्या तिकडे होता. आता कोकणातले माच मोठे असतात आणि भरपूर लाकडं भरून ठेवलेली असतात. तर त्याच्यात पटकन सापडणं, तसं खूप हाका मारून खूप प्रयत्न केले पण कुठेही दिसत नव्हतं. शेजारचे पाजारचे जमा झाले होते. सगळ्यांचे आवाज होत होते. कुत्री 2-3 होती, ती भुंकत होती. आणि अचानक ज्या लाकडाच्या माचाच्या इथे मी थांबले होते, तिथेच वरती अशी 2-4 लाकडं झाल्यानंतर अशा बेचक्यामध्ये शिबू बसलेला होता. मला त्याचा चेहरा दिसला आणि मला इतका आनंद झाला, म्हणजे आनंद गगनात मावत नाही. हा जो काही आपण म्हणतो ना, ते अक्षरशः तसं होतं. सगळ्याचा मला विसर पडला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण होता तो, की मी शिबूला बघितलं आणि तो सुरक्षित होता. थोडासा असा हडकुळा अशक्त झालेला होता. फार काही त्यानं खाल्लेलं नसावं. मी पटकन त्याला खायला आणलं होतं सोबत, ते दिलं. हळू घाबरत तो पुढे आला. मी त्याला माझ्या हाताचा वास दाखवला. त्याने वास घुंगून बघितला आणि त्यानं ओळखलं मला. पण बाकी आजूबाजूला गर्दी असल्यामुळे तो घाबरत होता. खाऊन झाल्यानंतर मी त्याला पटकन अलगद उचलून घेतलं आणि पिशवीत घेतलं. त्याच्यानंतर पोत्यात बांधलं आणि अलगद त्याला पकडून, असं जवळ घट्ट पकडून 2.5-3 किलोमीटर मी अक्षरशः चालत पण नाही, मी धावत घरी आले आणि आईला सांगितलं, "आई शिबू मिळाला, आई शिबू मिळाला." तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण होता. लहानपणी आपल्याला एखादं खेळणं हवं असतं. एखाद्या जत्रेत किंवा दुकानाच्या काचेतनं वगैरे आपण ते बघितलेलं असतं आणि आपल्याला तेच खेळणं हवं असतं. मग आपण भरपूर हट्ट करतो घरच्यांकडे आणि मग शेवटी घरचे आपल्याला ते खेळणं घेऊन देतात. त्यानंतर आपण दिवस रात्र तहान-भूक विसरून त्या खेळण्याबरोबर खेळतो आणि काही दिवसांनी तेच खेळणं, आपल्याला त्या खेळण्याचा कंटाळा येतो. ते खेळणं जुनं वाटायला लागतं. म्हणजे अतिसहवास गोष्टींचं महत्त्व कमी करतो. त्यामुळं मला काय वाटतं, की आपल्याला जी गोष्ट हवी आहे ना, ती गोष्ट आपल्याला कधी मिळूच नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट हवी असताना, ते जे काही सुख असतं ना, तर तीच ती गोष्ट मिळाल्यानंतर नाहीये. कामाचे तास किती असावेत, याबाबत नेहमी मला प्रश्न पडतो. म्हणजे 12-14 तास काम करायचं. ऑफिसमध्ये काम करायचं, काम घरी पण घेऊन यायचं. आठवड्यातनं आपण जर 5 दिवस काम करत असू, तर दिवसातनं 4च तास काम करावं असं मला वाटतं. कारण बाकीचा वेळ आपण आपल्या कुटुंबासोबत किंवा आपली आवड जपण्यामध्ये घालवावा. एक किस्सा सांगते बरं का. एक आय-टी इंजिनियर मुलगा आहे, जो जवळपास 15-16 वर्ष नोकरी करत होता आणि उत्तम पॅकेज होतं. त्याचा परफॉर्मन्स चांगला होता कंपनीमधला आणि स्वतःचा फ्लॅट होता पुण्यामध्ये, स्वतःची गाडी होती. सगळं छान चालू होतं आणि अचानक एक दिवस त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर काही दिवसांनी व्यवस्थित ते वडील रिकव्हर झाले. छान तब्येत आहे त्यांची आता. आणि तेव्हा त्याला रिअलाईज झालं, की आपण इतके वर्ष कामात इतकं झोकून दिलं होतं, की आपण घरच्यांसोबत वेळच नाही घालवला. तेव्हा त्यानं असं ठरवलं, की अ, आपण आई-वडिलांसोबत यापुढचा वेळ घालवायचा, गावी जाऊन ही नोकरी सोडायची. त्यानं त्याच्या ऑफिसमध्ये सांगितलं, तर त्याचे कलीग्स म्हणले, की "अरे, एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी आहे, तर कशाला सोडतो आहेस?" पण त्याला ते कळलं, की कुटुंबासोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं आहे. त्यानं तो निर्णय घेतला आणि ती नोकरी सोडून तो गावी गेला. निम्म्या पगाराची नोकरी जरी असली, तरीही कुटुंबासोबत वेळ घालवून, वर्क फ्रॉम होम करून तो खूप आनंदाने आता त्याच्या आई-वडिलांसोबत आहे. बाहेर युद्ध चालू आहे. आपल्या आतमध्ये जे युद्ध चालू आहे त्याचं काय करायचं?
त्या मुलाने निर्णय घेतला आणि तो आज खूप आनंदात जगतोय. तुमचंही जर गावी राहतं घर असेल, आई-वडील असतील, तर तुम्हीही काही काळ त्यांच्यासोबत घालवा, आनंदात जगा. तुमच्यासोबत पण असं होतं का, की एखाद्या कामासाठी म्हणून आपण फोन हातात घेतलेला असतो आणि आपण ते काम सोडून वेगळेच रील्स बघत बसतो बराच वेळ. काम बाजूलाच राहतं आणि अगदी 1-2 मिनिटामध्ये आपल्याला ना खूप वेगवेगळ्या विषयांवरचे वेगवेगळे भाव असलेले रील्स सजेस्ट होत असतात. आपला मेंदू एकाच वेळेला एका मिनिटामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन येतो. त्यामुळं आपल्यातलं जे स्थैर्य आहे ना, ते कुठेतरी कमी होत जातं. आपली जी शांतता आहे ती कमी होत जाते. बऱ्याचदा असं होतं की एखादं कुकिंगचं रील बघतो आपण, त्यानंतर अचानक एखाद्या युद्धाची बातमी येते. काही वेळेला अशी छान एनर्जी असलेली गाणी येतात, तर आपल्याला तेवढ्यापुरतं छान वाटतं. तेवढ्यापुरत्या त्या वेळापुरतं आपल्याला त्या भावामध्ये आपण जात असतो. काही वेळेला Instagramवरती असे वेगवेगळे कोट्स लिहून येतात. छान वाटतं तेव्हा, अशी एनर्जी येते आणि तात्पुरतं आपल्याला असं वाटतं की अरे हुरूप येतो, एक उत्साह येतो. पण तो तात्पुरता असतो, तो काही दीर्घकालीन नसतो. तर एखादं छोटंसं कोट वाचण्यापेक्षा आणि त्याच्यामुळे आपण उत्साही होण्यापेक्षा 400-500 पानांचं, 1000 पानांचं एखादं चांगलं पुस्तक, थोर लेखकांनी लिहिलेलं चरित्र असेल त्यांचं, तर ते वाचावं, ज्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आनंद मिळू शकेल. माझा नेहमी असा प्रयत्न असतो, की माझ्या व्लॉगमधून तुम्हाला आनंद आणि शांतता मिळावी. त्यामुळे ते व्लॉग्स सजगपणे केलेले असतात, संथ असतात. फास्ट एडिट लावून डोपामाइन तुमचं हाय नाही करत किंवा असं उत्साही गाणं पण नाही लावत. शांत पक्ष्यांचा किलबिलाट असतो त्याच्यामध्ये. आयुष्य संथ आणि प्रवाही असावं. उथळ आणि गोंगाटाने भरलेलं नसावं. आपल्याला आनंदी राहायचं असेल ना, तर आपण एकमेकांची साथ देणं गरजेचं आहे. एकमेकांना हात देणं गरजेचं आहे. द्या, हात द्या.